महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. कडाक्याच्या उन्हालाही हरवलं जिद्दीचा उत्साह. इयत्ता 4थी व 7वी वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नवापूर तालुक्यात विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद नोंदवला. कडाक्याच्या उन्हाची पर्वा न करता विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने परीक्षा केंद्रांवर हजेरी लावत आपली जिद्द दाखवून दिली. परीक्षेच्या दिवशी अनेक पालक आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रांवर सोडण्यासाठी उपस्थित होते. उन्हाच्या तीव्रतेनंतरही विद्यार्थ्यांचा उत्साह कमी झालेला दिसला नाही. परीक्षा केंद्रांवर प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले होते. अनुदानित आश्रमशाळा पांगराण यांच्यासह इतरही परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांसाठी शुद्ध व थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. एकूणच शिस्तबद्ध व सुरळीत वातावरणात परीक्षा पार पडली. इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी श्री शिवाजी हायस्कूल नवापूर, शासकीय आश्रमशाळा धनराड, वनवासी विद्यालय चिंचपाडा, अनुदानित आश्रमशाळा पांगराण, दादासाहेब श्री माणिकरावजी गावित सार्वजनिक विद्यालय विसरवाडी, ॲग्री हायस्कूल खांडबारा, शासकीय आश्रमशाळा भादवड आणि श्री DNG माध्यमिक विद्यालय श्रावणी या 9 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. एकूण 2018 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1956 विद्यार्थी उपस्थित राहिले, तर 63 विद्यार्थी गैरहजर होते. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी PA सोढा सार्वजनिक हायस्कूल नवापूर, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोलदा, श्रीमती DG अग्रवाल मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल चिंचपाडा आणि ॲग्रिकल्चर हायस्कूल खांडबारा या 4 केंद्रांवर परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी 1109 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1053 विद्यार्थी उपस्थित होते, तर 56 विद्यार्थी गैरहजर राहिले. दरम्यान विसरवाडी केंद्राला गटशिक्षणाधिकारी RR देसले यांनी भेट देऊन परीक्षेच्या नियोजनाची पाहणी केली. सर्व केंद्रांवर शांतता, शिस्त आणि सुव्यवस्थेचे वातावरण राखले गेले असल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अभय पाटील, नवापूर.